रामकृष्ण हरी विठू माऊलीच्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरसाठी कधी निघणार, काय आहे यंदाचं संपूर्ण वेळापत्रक आणि कोणत्या दिवशी पालखी कुठे मुक्कामी असणार आहे, या वर्षीचे सर्व महत्त्वाचे बदल आणि अपडेट्स अवघ्या काही मिनिटात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दिनांक 29 जून रोजी पालखी प्रस्थान सोहळा त्र्यंबकेश्वर दुपारी 2 वाजता होणार आहे. त्यानंतर वार हा सोमवार आहे. पालखीचा पहिला मुक्काम महानिर्वाणी आखाडा त्र्यंबकेश्वर येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 30 जून रोजी वार हा मंगळवार येतोय. पालखीचा मुक्काम सातपूर येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 1 जुलै रोजी वार हा बुधवार येतोय. पालखीचा मुक्काम गणेशवाडी पंचवटी येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 2 जुलै रोजी वार हा गुरुवार येतोय. पालखीचा मुक्काम पळसे येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 3 जुलै रोजी वार हा शुक्रवार येतोय. पालखीचा मुक्काम लोणारवाडी येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 4 जुलै रोजी वार हा शनिवार येतोय. पालखीचा मुक्काम खंबाळे येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 5 जुलै रोजी वार हा रविवार येतोय. पालखीचा मुक्काम पारेगाव येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 6 जुलै रोजी वार हा सोमवार येतोय. पालखीचा मुक्काम गोगलगाव येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 7 जुलै रोजी वार हा मंगळवार येतोय. पालखीचा मुक्काम राजुरी येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 8 जुलै रोजी वार हा बुधवार येतोय. पालखीचा मुक्काम बेलापूर येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 9 जुलै रोजी वार हा गुरुवार येतोय. पालखीचा मुक्काम राहुरी येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 10 जुलै रोजी वार हा शुक्रवार येतोय. पालखीचा मुक्काम डोंगरगण येथे असणार आहे. त्यानंतर 11 जुलै रोजी वार हा शनिवार येतोय. पालखीचा मुक्काम अहिल्यानगर येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 12 जुलै रोजी वार हा रविवार येतोय. विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा आणि पालखीचा मुक्काम अहिल्यानगर येथेच असणार आहे. त्यानंतर दिनांक 13 जुलै रोजी वार हा सोमवार येतोय. पालखीचा मुक्काम साकत येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 14 जुलै रोजी वार हा मंगळवार येतोय. पालखीचा मुक्काम गोगरगाव येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 15 जुलै रोजी वार हा बुधवार येतोय. पालखीचा मुक्काम मिरजगाव येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 16 जुलै रोजी वार हा गुरुवार येतोय. पालखीचा मुक्काम कर्जत येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 17 जुलै रोजी वार हा शुक्रवार येतोय. पालखीचा मुक्काम कोरेगाव येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 18 जुलै रोजी वार हा शनिवार येतोय. पालखीचा मुक्काम रावगाव येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 19 जुलै रोजी वार हा रविवार येतोय. पालखीचा मुक्काम जेऊर येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 20 जुलै रोजी वार हा सोमवार येतोय. पालखीचा मुक्काम कंदर येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 21 जुलै रोजी वार हा मंगळवार येतोय. पालखीचा मुक्काम दगड अकोले येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 22 जुलै रोजी वार हा बुधवार येतोय. पालखीचा मुक्काम करकम येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 23 जुलै रोजी वार हा गुरुवार येतोय. पालखीचा मुक्काम चिंचोली येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 24 जुलै रोजी वार हा शुक्रवार येतोय.
पालखीचा मुक्काम श्री क्षेत्र पंढरपूर येथे असणार आहे. त्यानंतर दिनांक 25 जुलै रोजी वार हा शनिवार येतोय. देवशयनी आषाढी एकादशी आहे. तर मंडळी, हे होते विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचे पालखी वेळापत्रक. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.